तर मग जेव्हा तुझं VGTIमध्ये ॲडमिशन झालं, तर जेव्हा तू कॉलेजमध्ये एंटर झाला, तर कसं एन्व्हायरमेंट वाटलं, काय वाटलं की VGTI म्हणजे कसं? हां, स्टार्टिंगला जेव्हा मी काही दिवस असे स्पेंड केले, तेव्हा मी पाहिलं की सीनियर्स इथे खूप काही अचीव करतायत, ओके. मोठे मोठे हॅकेथॉन्स जिंकतायत, किंवा असं पण नाही की एक ब्रांच आहे त्याच ब्रांचला लिमिटेड राहून मुलं अभ्यास करतायत. असे खूप मुलं टेक्स्टाईलचे आहेत जे रोबोटिक्समध्ये इंटरेस्ट घेतात, किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे CS मध्ये खूप चांगली कोडिंग करतात आणि चांगले प्रोजेक्ट्स बनवतात. तर इथे असं ॲसच तुम्हाला ब्रांचची अशी बाउंड्री नाही आहे की तुम्हाला हेच खूप तुमच्या ब्रांचच खूप अभ्यास करण्यात वेळ जाते. म्हणून मुलं खूप काय काय ॲक्टिव्हिटीज करतात. इवन जे CSITचे मुलं आहेत ते गेम्समध्ये खूप चांगलं करतात. असं सुद्धा आहे. जसं तू सांगितलं की तुझी ब्रांच IT आहे, राईट? हो. तर मग ITच काहून असं की CS पण ट्राय केलं? CS ॲक्च्युली ट्राय केलेलं मी, आणि CS